वंचितचे शिरूरमधले उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। वंचितनं बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत तिथं आपल्या उमेदवार न देण्याची भूमिका घेतली होती। बारामतीबाबत वंचितच्या या निर्णयाला मंगलदास बांदल यांनी विरोध दर्शवला होता। त्यामुळे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगलदास बांदल यांची शिरूरची उमेदवारी रद्द केली आहे। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। भूपतीनगरमध्ये झालेल्या स्फोटाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेची टीम दाखल झाली। चौकशीसाठी आरोपीला सोबत नेत असताना स्थानिकांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची भेट घेतली आहे। यावेळी आपल्या निवासस्थानी अमोल मिटकरी यांनी वसंत मोरे यांचं स्वागत केलं। मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून वसंत मोरे यांनी सदिच्छा भेट दिली असल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केलं। सोनाई उद्योग समूहाचे सीईओ प्रवीण माने उद्या आपली राजकीय भूमिका स्पष्ट करतील। माने कुटुंब शरद पवार घराण्याचं निकटवर्तीय मानलं जातं। काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी प्रवीण माने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली होती। त्यानंतर माने हे महायुतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आलंय। आमदार रवी राणा यांनी वादग्रस्त विधान केलं। नवनीत राणांचा वाढदिवस आणि भाजपचा स्थापना दिवस या निमित्तानं राणा दाम्पत्यानं हवन आयोजित केलं होतं। या दरम्यान सगळे विरोधक स्वाहा झाले पाहिजेत यासाठी सर्व जोडप्यांनी आहुती दिली असं रवी राणांनी म्हटलंय।